मुंबईच्या राजकारणात सध्या एक वेगळीच खळबळ माजलेली आहे आणि या खळबळीचं केंद्रबिंदू बनला आहे मातोश्री. कारण दिल्लीत झालेल्या एका शांत दिसणाऱ्या पण आतून अत्यंत तापलेल्या बैठकीनंतर सगळं समीकरण अचानक बदलायला लागलंय. संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या त्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी जे काही बोलून दाखवलं ते केवळ नाराजी नव्हती, तर थेट नेतृत्वावरच उभं केलेलं प्रश्नचिन्ह होतं. उद्धवजी भेटत नाहीत, आदित्य ठाकरे फिरत नाहीत या शब्दांनी केवळ त्या खोजीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात धक्का बसला. कारण आजवर पडद्यामागे राहिलेली नाराजी पहिल्यांदाच एवढ्या उघडपडी बाहेर आली होती आणि म्हणूनच या बैठकीचा आफ्टर इफेक्ट इतका मोठा ठरणार आहे याची चाहूल मातोश्रीपर्यंत पोहोचली आणि तिथूनच सुरू झाल्या तातडीच्या हालचाली. दुपारच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची बैठक बोलवण्याचा निर्णय घेतला आणि इथूनच राजकीय चर्चांना अक्षरशः उधाण आलं. कारण हा निर्णय अचानक नव्हता, तो त्या दिल्ली बैठकीच्या धक्क्याचं थेट उत्तर होता. दरम्यान राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा आधीपासूनच सुरू होती. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर या चर्चांना आणखी खतपाणी मिळालं होतं. भाजप आणि शिंदे गटाकडून काही मोठी हालचाल होणार का, ठाकरे गटातील काही खासदार किंवा नेते तिकडे वळणार का, यावर चर्चा रंगली होती. आणि अशातच दिल्लीत संजय राऊत यांच्या घरी झालेल्या बैठकीने या सगळ्या चर्चांना एक नवं वळण दिलं. सूत्रांच्या माहितीनुसार त्या बैठकीत खासदारांनी केवळ नाराजी व्यक्त केली नाही, तर काही ठोस मुद्देही मांडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाकडून अपेक्षित मदत मिळाली नाही, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कमी आहे, संघटनात्मक पातळीवर समन्वयाचा अभाव आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेतृत्वाशी थेट संवाद होत नाही. या सगळ्या तक्रारींचा पाढा अक्षरशः वाचला गेला आणि हे ऐकून उपस्थित असलेले काही वरिष्ठ नेतेही चक्रावले. कारण इतक्या उघडपणे नेतृत्वावर टीका होणं हे ठाकरे गटासाठी नवीन नव्हतं, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात ते पहिल्यांदाच घडत होतं. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. जर नेतेच मैदानात उतरले नाहीत तर कार्यकर्त्यांनी किती दिवस लढायचं, असा थेट सवाल काही खासदारांनी उपस्थित केला. आणि या प्रश्नामागे केवळ नाराजी नव्हती, तर भविष्यातील राजकीय अस्तित्वाची चिंता दडलेली होती. कारण येणाऱ्या निवडणुका, बदलतं राजकीय वातावरण आणि सतत होणारी पक्षांतर्गत हालचाल या सगळ्यामुळे खासदारांमध्ये अस्वस्थता वाढत चालली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर झालेली तातडीची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार, खासदारांच्या नाराजीला कसं उत्तर देणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्षातील एकजूट कशी टिकवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण एकीकडे शिंदे गट आणि भाजप आपली रणनीती आखत असताना दुसरीकडे ठाकरे गटाला आपलं घर सावरावं लागतंय. आणि हे काम सोपं नाही, कारण नाराजी केवळ काही खासदारांपुरती मर्यादित नाही, तर ती तळागाळापर्यंत पोहोचली असल्याची चर्चा आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे, नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना केवळ बैठका घेऊन चालणार नाही, तर काही ठोस निर्णय घ्यावे लागतील, अशीही चर्चा सुरू आहे. दरम्यान दिल्लीतील त्या बैठकीत नेमकं काय घडलं, कोणकोणत्या खासदारांनी आवाज उठवला आणि त्या बैठकीनंतर कोणत्या घडामोडी घडल्या याबाबतही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काही सूत्रांच्या मते काही खासदारांनी थेट पर्यायांचाही विचार सुरू केला आहे, तर काही जण अजूनही पक्षात राहूनच बदल घडवण्याच्या भूमिकेत आहेत. पण या सगळ्या चर्चांमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसतेय, ती म्हणजे ठाकरे गटासमोरचं आव्हान दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आणि या आव्हानाला तोंड देण्यासाठी नेतृत्वाला आता अधिक सक्रिय व्हावं लागणार आहे. कारण राजकारणात वेळेवर घेतलेला निर्णयच खेळ बदलू शकतो आणि जर निर्णय उशिरा घेतला तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळेच मातोश्रीवर सुरू असलेल्या हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या बैठकीतून कोणता संदेश जाणार, खासदारांची नाराजी दूर होणार की आणखी वाढणार आणि ऑपरेशन टायगरच्या चर्चांना आणखी वेग मिळणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही अनिश्चित आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की येणारे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत आणि या निर्णायक टप्प्यावर घेतलेले निर्णय भविष्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात. त्यामुळेच सगळ्यांचं लक्ष आता मातोश्रीकडे लागलं आहे आणि त्या दिल्लीतील बैठकीत जे काही शिजलं त्याचा परिणाम आता महाराष्ट्राच्या राजकारणावर किती मोठा होणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ही केवळ एक बैठक नव्हती, तर ती एका मोठ्या राजकीय बदलाची सुरुवात ठरू शकते. आणि याच पार्श्वभूमीवर पुढे काय घडणार, कोण कुठे उभं राहणार आणि कोण कोणत्या बाजूला जाणार याबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दिल्लीतील त्या बैठकीनंतर निर्माण झालेलं वातावरण जितकं गंभीर होतं तितकंच ते गूढही होतं.
कारण त्या बैठकीत नेमकं कोणत्या शब्दात नाराजी व्यक्त झाली, कोणत्या खासदारांनी किती थेटपणे नेतृत्वावर बोट ठेवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या चर्चेचा शेवट नेमका कसा झाला याबाबत अजूनही स्पष्ट चित्र समोर आलेलं नाही. पण जे काही संकेत बाहेर आलेत ते मात्र ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा वाजवणारे ठरत आहेत. मातोश्रीवर सुरू असलेल्या हालचालींचा वेग याचं मोठं उदाहरण आहे. कारण साधारणपणे अशा बैठका ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेतल्या जातात, पण यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा पूर्णपणे तातडीचा होता. आणि तातडीचा निर्णय म्हणजेच परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती. हाच तो मुद्दा आहे जो सध्या राजकीय विश्लेषकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय. दरम्यान खासदारांच्या मन की बातमध्ये जे मुद्दे पुढे आले त्यात फक्त नेतृत्वाशी संपर्काचा अभाव नव्हता, तर संघटनात्मक रचनेतील कमकुवतपणाही उघड झाला. काही खासदारांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की स्थानिक पातळीवर पक्षाची पकड सैल होत चालली आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन नाही, निधीची कमतरता आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता नाही. या सगळ्या मुद्द्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढतेय आणि ही नाराजी पुढे जाऊन मतदानावरही परिणाम करू शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली. याच बैठकीत आदित्य ठाकरेंच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. काही खासदारांनी थेट विचारलं की जर आदित्य ठाकरे राज्यभर दौरे करत नसतील तर पक्षाचा चेहरा म्हणून कार्यकर्त्यांना प्रेरणा कोण देणार? हा प्रश्न केवळ वैयक्तिक टीका नव्हती, तर तो पक्षाच्या भविष्यासंदर्भातील एक गंभीर मुद्दा होता. कारण आजच्या राजकारणात केवळ नेतृत्वाचं नाव पुरेसं नसतं, तर त्याची उपस्थिती, सक्रियता आणि संवादही तितकाच महत्त्वाचा असतो. आणि इथेच ठाकरे गट मागे पडतोय का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑपरेशन टायगर. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर या ऑपरेशनची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली. काही सूत्रांच्या मते भाजप आणि शिंदे गट काही खासदारांची संपर्कात आहे आणि जर ही चर्चा खरी ठरली तर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. कारण आधीच पक्षातून मोठं फूट पडलेलं असताना आणखी काही खासदार बाहेर पडले तर पक्षाची ताकद आणखी कमी होईल. आणि याच भीतीमुळे मातोश्रीवर सुरू असलेल्या बैठकांना अधिक गांभीर्य प्राप्त झालं आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमोर सध्या दोन मोठी आव्हानं आहेत. एक म्हणजे पक्षातील नाराजी कमी करणं आणि दुसरा म्हणजे बाहेरून येणाऱ्या राजकीय दबावाला तोंड देणं. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी हाताळणं सोपं नाही. कारण एकीकडे खासदारांना समाधान देणं आवश्यक आहे, तर दुसरीकडे पक्षाची एकजूट टिकवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि यासाठी केवळ भाषणं पुरेशी नाहीत, तर ठोस कृती आवश्यक आहे. मातोश्रीवर सुरू असलेल्या बैठकीचा पुढचा टप्पा काय असेल, खासदारांची भूमिका पुढे कशी बदलणार आणि ऑपरेशन टायगरच्या चर्चांना किती वास्तव आधार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही धूसर आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की येणारे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. आणि या निर्णायक टप्प्यावर घेतलेले निर्णय भविष्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात. त्यामुळेच सगळ्यांचं लक्ष आता मातोश्रीकडे लागलं आहे. आणि त्या दिल्लीतील बैठकीत जे काही शिजलं त्याचा परिणाम आता महाराष्ट्राच्या राजकारणावर किती मोठा होणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ही केवळ एक बैठक नव्हती, तर ती एका मोठ्या राजकीय बदलाची सुरुवात ठरू शकते. आणि याच पार्श्वभूमीवर पुढे काय घडणार, कोण कुठे उभं राहणार आणि कोण कोणत्या बाजूला जाणार याबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दिल्लीतील त्या बैठकीनंतर निर्माण झालेलं वातावरण जितकं गंभीर होतं तितकंच ते गूढही होतं. कारण त्या बैठकीत नेमकं कोणत्या शब्दात नाराजी व्यक्त झाली, कोणत्या खासदाराने किती थेटपणे नेतृत्वावर बोट ठेवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या चर्चेचा शेवट नेमका कसा झाला याबाबत अजूनही स्पष्ट चित्र समोर आलेलं नाही. पण जे काही संकेत बाहेर आलेत ते मात्र ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा वाजवणारे ठरत आहेत. मातोश्रीवर सुरू असलेल्या हालचालींचा वेग याचं मोठं उदाहरण आहे. कारण साधारणपणे अशा बैठका ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेतल्या जातात, पण यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा पूर्णपणे तातडीचा होता. आणि तातडीचा निर्णय म्हणजेच परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती. हाच तो मुद्दा आहे जो सध्या राजकीय विश्लेषकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय. दरम्यान खासदारांच्या मन की बातमध्ये जे मुद्दे पुढे आले त्यात फक्त नेतृत्वाशी संपर्काचा अभाव नव्हता, तर संघटनात्मक रचनेतील कमकुवतपणाही उघड झाला. काही खासदारांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की स्थानिक पातळीवर पक्षाची पकड सैल होत चालली आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन नाही, निधीची कमतरता आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता नाही. या सगळ्या मुद्द्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढतेय आणि ही नाराजी पुढे जाऊन मतदानावरही परिणाम करू शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली. याच बैठकीत आदित्य ठाकरेंच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. काही खासदारांनी थेट विचारलं की जर आदित्य ठाकरे राज्यभर दौरे करत नसतील तर पक्षाचा चेहरा म्हणून कार्यकर्त्यांना प्रेरणा कोण देणार?
हा प्रश्न केवळ वैयक्तिक टीका नव्हती, तर तो पक्षाच्या भविष्यासंदर्भातील एक गंभीर मुद्दा होता. कारण आजच्या राजकारणात केवळ नेतृत्वाचं नाव पुरेसं नसतं, तर त्याची उपस्थिती, सक्रियता आणि संवादही तितकाच महत्त्वाचा असतो. आणि इथेच ठाकरे गट मागे पडतोय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑपरेशन टायगर. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर या ऑपरेशनची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली. काही सूत्रांच्या मते भाजप आणि शिंदे गट काही खासदारांची संपर्कात आहे. आणि जर ही चर्चा खरी ठरली तर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. कारण आधीच पक्षातून मोठं फूट पडलेलं असताना आणखी काही खासदार बाहेर पडले तर पक्षाची ताकद आणखी कमी होईल. आणि याच भीतीमुळे मातोश्रीवर सुरू असलेल्या बैठकांना अधिक गांभीर्य प्राप्त झालं आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमोर सध्या दोन मोठी आव्हानं आहेत. एक म्हणजे पक्षातील नाराजी कमी करणं आणि दुसरं म्हणजे बाहेरून येणाऱ्या राजकीय दबावाला तोंड देणं. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी हाताळणं सोपं नाही. कारण एकीकडे खासदारांना समाधान देणं आवश्यक आहे, तर दुसरीकडे पक्षाची एकजूट टिकवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि यासाठी केवळ भाषणं पुरेशी नाहीत, तर ठोस कृती आवश्यक आहे.